कार्यक्रमात ऊर्जा याविषयी स्मिता सोनवणे यांचे विचार. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा उपनिषदातील संदेश केवळ आध्यात्मिक नव्हे तर ऊर्जेच्या महत्वाचंही प्रतीक आहे. प्रकाश, उष्णता, गती, विकास आणि जीवन या सर्वांचा मूळ आधार म्हणजे ऊर्जा. सृष्टीतील प्रत्येक हालचाल, प्रत्येक बदल आणि निर्मिती मागे ऊर्जेचं अदृश्य सामर्थ्य कार्यरत असतं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, फुलांच्या उमलण्यापासून पक्ष्यांच्या उडण्यापर्यंत, धावणाऱ्या रेल्वेपासून अंतराळात झेपावणाऱ्या रॉकेटपर्यंत सर्वत्र ऊर्जा कार्यरत असते. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात ऊर्जा ही राष्ट्राच्या प्रगतीचं मोजमाप बनली आहे. ज्या देशाकडे पुरेशी ऊर्जा आहे तो देश उद्योग, शिक्षण, शेती, विज्ञान आणि अर्थव्यवस्थेत अधिक सक्षम ठरतो. त्यामुळं ऊर्जा ही केवळ वैज्ञानिक संकल्पना नसून मानवाच्या अस्तित्वाची जीवनरेषा आहे. भारतामध्ये दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस भारतीय अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, जैव ऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा प्रसार करणं, ऊर्जा बचतीबाबत जनजागृती निर्माण करणं आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देणं हाच आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे या पार्श्वभूमीवर अक्षय ऊर्जेचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे. भारत आज जगातील अक्षय ऊर्जा क्षेत्रात वेगानं प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक आहे. देशभरात सौर ऊर्जा प्रकल्प, पवनचक्क्या, सौर पंप, सौर दिवे आणि हरित ऊर्जेवर आधारित विविध उपक्रम राबवले जात आहेत. विकसित भारत घडविण्याच्या वाटचालीत अक्षय ऊर्जा हा विकासाचा महत्त्वाचा पाया ठरत आहे. काम करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. कोणतीही वस्तू हलवणे, प्रकाश निर्माण करणे, उष्णता निर्माण करणे किंवा कोणतेही कार्य पूर्ण करणे यासाठी ऊर्जा आवश्यक असते. शरीराला अन्नातून ऊर्जा मिळते. मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ऊर्जेची आवश्यकता असते. सकाळचा गजर, घरातील दिवे, पंखे, मोबाईल, संगणक, इंटरनेट, स्वयंपाकासाठी गॅस, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, शाळेतील डिजिटल शिक्षण या सर्वांचा आधार ऊर्जा आहे. निसर्ग हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. कोळसा, पेट्रोलियम, डिझेल, नैसर्गिक वायू हे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. त्यांचा अतिवापर केल्यास ते संपुष्टात येऊ शकतात. तर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत, जैव ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, समुद्री ऊर्जा हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत असून हे पर्यावरणपूरक आहेत आणि भविष्यासाठी अधिक उपयुक्त आहेत. भारत सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा क्षेत्रात वेगानं प्रगती करत आहे. ऊर्जा बचत म्हणजेच ऊर्जा निर्मिती होय. आज वाचवलेली प्रत्येक युनिट वीज ही उद्याच्या विकासासाठी मौल्यवान ठरते. ऊर्जा बचतीमुळे नैसर्गिक साधन संपत्ती टिकून राहते, आर्थिक बचत होते, प्रदूषण कमी होतं, भविष्यातील पिढ्यांसाठी ही ऊर्जा उपलब्ध राहते, शाश्वत विकास साध्य होतो. ऊर्जेची बचत करण्यासाठी गरज नसताना दिवे, पंखे आणि उपकरणे बंद ठेवावीत. LED दिव्यांचा वापर करावा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पाणी, वीज यांचा अपव्यय टाळावा. वृक्षारोपण करावे. ऊर्जा ही निसर्गाची अद्भुत भेट आहे. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते. हा निसर्गाचा नियम लक्षात घेता ऊर्जेचा सुज्ञपणे वापर करणं ही काळाची गरज झाली आहे. ऊर्जा ही मानवजातीच्या विकासाचा पाया आहे. विज्ञानाने आपल्याला ऊर्जेचे असंख्य उपयोग शिकवले, परंतु त्याचबरोबर ऊर्जा जपण्याची जबाबदारीही दिली आहे. प्रत्येकानं ऊर्जा बचत ही सवय नव्हे तर संस्कार बनवले पाहिजे. आजचा काळ हा विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याचा आहे. स्वच्छ, हरित आणि अक्षय ऊर्जेचा स्वीकार करूनच आपण भावी पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि सुंदर पृथ्वी निर्माण करू शकतो.